तारा झाला तारा, भव नदीचा झाला तारा, त्या उत्तरा प्रसादे संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. तुका मने मंगळाता कोण दाता याहुनी, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. महायोग पिटे जटे भीमरत्यां वरंकुंडलिकाय धातु मुनि, समागत्य तिष्ठं तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. संत कोणाला म्हणावं? संत म्हणजे काय? संत कोणाला म्हणावं? संत असतात कुठं? संत येतात कुठून? संत राहतात कसे? संत काय कार्य करतात? हे 4-5 प्रश्नाचं उत्तर आहे महाराज. हे 4-5 प्रश्नाचं उत्तर झालं म्हणजे आपलं कीर्तन संपलं. संत म्हणजे काय? सन्मार्ग वर्तते विद्या विनये वृद्धये, स एव संत. व्याकरणाचार्य आणि शंकराचार्य हे वर्णन करतात की बाबा सन्मार्गाने वर्णन करणारा, सन्मार्गाने वर्णन करणारा आणि सतत दुसऱ्यावर उपकार करणारा, देवाच्याही पलीकडे, ज्यांच्या आयुष्यामध्ये कसलाही विषय शिल्लक राहिलेला नाही, कसल्याही बाधा शिल्लक राहिलेल्या नाहीत, पाप आणि पुण्याच्या पलीकडे जी अवस्था गेलेली आहे त्यांना संत म्हणावं. कारण आजकाल कुणाला बी फेटा घातला म्हणे संत झाले असं म्हणतात. होय बाबा, कंबर बांधली म्हणजे संत का? भगवे कपडे घातले म्हणजे संत का? होय ओ काका, कळत आहे तुम्हाला? भगवे कपडे घातले म्हणजे संत का? मग भगवे कपडे घालणाऱ्याला जर संत म्हणायचं, मग कुत्र भगवच असतंय, त्याला काय म्हणावं? बोला बोला, बोलत चला. तुम्ही बोलल्याशिवाय मला कीर्तन सांगता येणार नाही. तुम्ही म्हणला आणलंच कशाला तुला? मुक्ताबाई महाराज वर्णन करतात, वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, त्याला म्हणू नये साधू. वरी भगवा कपडा घातला म्हणजे साधू नाही. अरे काम क्रोध लोभ अशा कित्येक विषयानं गुरफटलेला असतो तो. अंगी ब्रह्मरस ठसावा, अंगी ब्रह्मरस ठसावा, अंगी विजय विचार पडला निज अंगी ब्रह्मरस ठसावला, अंगी ब्रह्मरस ठसावला, अंगी ब्रह्मरस ठसावला, अंगी ब्रह्मरस ठसावला. विषय विसर पडला अंगी ब्रह्मरस ठसावला. हो, विषयाचा विसर पडला आणि अंगी ब्रह्मरस ठसावला, याला संत म्हणावं. कोणालाही संत म्हणू नये. मस्त आजकाल लय असतं खिशाला बिल्ला एकाचा, वारी पंढरपूरची. काय काय अहो, वाऱ्यामुळं तर माणसं कुठं कुठं जातात बघायचंच काम नाही. एकदा मी ऐकलं होतं, लेकरं व्हायना म्हणून तिकडे गुजरातला जायची म्हणून माणसं. तुमच्या बघण्यात असतील होय का? गुजरातला जात होते का नाही माणसं?
लेकरं होण्यासाठी जात होते ना. हा, तिथं गेल्यावर मी एक, आता आमच्या गावातला असंच जीप भरून बाई निघाल्या आणि मी म्हणलं कुठं चाललात? मला गुजरातला. हाटकीला का? मी म्हणलं तिकडं गुजरातला काय लेकरं होते म्हणे तिकडं. म्हणे कोण देते? एक बाई प्रसाद देते. मी म्हणलं तिचं लग्न झालंय का? तिलाच लेकराचा पत्ता नाही, तुम्हाला कुठून देईन? अशा किती काही काही कुणालाही साधू म्हणण्यात आपल्या व्यर्थ वाया घालू नका वेळ आपला. संत हे पार खावा लागतो आणि ते संत पार गुणच संत म्हणावं लागतं. कुणालाही संत म्हणायचं नाही, याला संत म्हणावं. संत येतात कुठून? दुसरा प्रश्न. आम्ही वैकुंठवासी आलयाची कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलयाची कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलयाची कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलयाची ऋषी सात भावी वरताया, सात भावी वरताया, वाढ संताचे मार्ग आडराहे जग, साधुसंताचे मार्ग आडराही भरले जग. ओम नमो ऋषी सात भावी वरताया, साधुसंताचे मार्ग आडराही भरले जग, साधुसंताचे मार्ग आडराही भरले जग. वैकुंठावन आले कशासाठी? येथे उपकारासाठी, उपकार करण्याकरता आले. कार्य आहे महाराज, कार्य संतांचे कार्य सांगितले आहे. तिसरं म्हणजे प्रश्नच आपला आहे की संत कार्य काय करतात. पहिला संतांचा कार्याचा भाग म्हणजे उपदेश. आता याच्यातही प्रश्न पडतात. समजत आहे कीर्तन? उपदेश म्हणजे काय? उपदेश कोणी करावं? उपदेश कोणाला करावं? उपदेशाचे प्रकार किती? बरोबर आहे का नाही? उपदेशाचे प्रकार 3. किती? अय बराव किती? 3. एक प्रभू संहित उपदेश, सुरूप संहित उपदेश आणि कांता संहित उपदेश. प्रभू संहित उपदेश वेदाने केला. पशु क्षती पशु कामाय उद्भेद यजेद. ऐका, एक पक्षी आहे, त्या पक्षाला धरा, मारा आणि त्याचं रक्त आपल्या लेकराला पाजा. माणसं म्हणतील काय बाबा होय, त्या लेकराला रक्त पाजलं म्हणजे काय होईल? तुमचा मुलगा विद्वान होईल. मी नाही सांगत हो, अय आस्वाल्याचा ओमकार महाराज डहाणे सांगत नाही, वेद सांगतय. काय सांगतय? पक्षी घ्या, त्या पक्षाला मारा आणि त्या पक्षाचं रक्त आपल्या लेकराला पाजा. लेकर काय होईल? विद्वान होईल. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही तर माळकरी माणसं, सत्य करणारे माणसं, मग आम्हाला जमणार नाही ते कार्य, मग त्यांना आमचं पाप होईल. लेकराला पाजणं रक्त म्हणजे, पक्षाला मारणं म्हणजे पापच आहे का नाही? पण ऐका, त्याचं उत्तर आहे. समजा बाबा तुम्ही मला रोजानं लावलं, लावणार ना? रोजानं लावणार ना? लावणार का? हां, रोजानं लावलं, 200 रुपये रोज. तुम्ही सांगितलं ओमकार महाराज ह्या ठिकाणीची माती, ती माती ह्या ठिकाणी टाकायची आहे, दिवसभर जाईल, तुम्हाला 200 रुपये रोज देतो. आपलं ठरलं, व्यवहार झाला. मी माती उचलाय घेतली, मी माती उचलाय घेतली. आता मी विचार केला ही माती उचलायला मला 8 तास जाणार आहेत, बरोबर? 8 तास जाणार आहेत. मग ही जर माती मला उचलायची म्हटलं 8 तास जर गेले तर संध्याकाळच्या कीर्तनाला काय मग आज जाणार का? संध्याकाळच्या कीर्तनाला कोण जाणार? मीच जाणार ना. मग ती माती 8 तास नाही, एवढं सगळं मिलं नाही घेतलं मी, एवढं मोठं. घे माती टाक, घे माती टाक, घे माती टाक. 8 तासाचं काम 2 तासात केलं आणि 3ऱ्या तासाला पोटात गाठ सरकली.
आता पोटात गाठ सरकल्यावर काय मेळ होतोय तुम्हाला माहितीये का? गीतांब्या पळ, गीतांब्या पळ, गीतांब्या पळ. होते का नाही? होते का नाही पर हो? होते का नाही? पोटात गाठ सरकली होते का? आवाज येतच नाही का काय तिकडे? असं नका न बसू. आता जर बसलं तर महाराज ते टाळ माझ्याकडे द्या बरं, मी हिथंच असं. तसं बसू नका, रिप्लाय देत चला. पोटात गाठ सरकली, पोटात गाठ सरकल्याच्या नंतर मग मी दवाखान्यात गेलो. 1000 रुपये खर्च आला. आणि 1000 रुपये खर्च आल्याच्या नंतर दवाखाना गेला, गोळ्या औषध केले आणि ह्यांच्या घरी द्या. तुमची माती उचलली, 1000 रुपये द्या. काय बाबा बुवा, एखादा म्हणला असता घ्या महाराज घ्या, असो नंतर द्या, दर्शन करून द्या. विठ्ठल विठ्ठल. माती उचलली, त्या बाबांनी काय म्हणतील, महाराज तुम्ही मूर्खासारखं काय बोलू नका गड्या. मी तुम्हाला रोजाना लावलंय, 8 तास नाही 10 तास काम केलं असतं, मी 2 रोजाचे पैसे दिले असते. तुम्हाला रोजाना लावले, फुकट नव्हता तुम्ही, मला काय घेणं देणं नाही. तसं तुम्हाला लेकरू विद्वान बनवायचंय ना, मग तुम्ही रक्त पक्षाचं पाजा, पाप पुण्याचं मला घेणं देणं नाही. याला म्हणायचं प्रभू संमित उपदेश. दुसरा उपदेश आहे सुरूप संमित उपदेश. कसा? सुरूप संमित उपदेश पुराणानं केला. शत्रू कामोसेन यागेन यजेद. शत्रू, जर तुम्हाला तुमचा शत्रू मारायचा असेल तर तुम्ही सेनयाग करा. सेनयाग, मग त्यानं काय होईल? शत्रू मरून पावेल. मग आता आपण विचार केला, महाराज शत्रूला जर मारलं, त्याला बी बायकान पोर आहेत की आहेत का? मग आहेत, मग ते रस्त्यावर पडतील, उघड्यावर पडतील, मग आपल्याकडून पाप होणार नाही का? पण ऐका, पुराण उपदेश करतो, पण पुराण उपदेश हा मित्रासारखा करतो. मित्र म्हणतो मित्राला घे थोडीशी, ए लेकराओ इकडे बघा. पुराण म्हणतो, मित्र म्हणतो मित्राला घे थोडीशी. कळतंय माझं बोलणं? घे थोडीशी. मित्र म्हणतो हे बघ गड्या, गेल्या बारीस तुझ्या नादानं पेलतो आणि तुझ्या वहिनीचा स्वभाव लय गरम आहे. पेलोन घरी गेलोन लयच मार खाल्ला. असा मार खाल्ला, अंग सुजवलं गड्या, ह्या बारीस काय मी काय पेत नाही, तूच तुझं पी बाबा. मित्र म्हणला वहिनीला मी सांगतो, वहिनीला मी सांगतो, घरापर्यंत येतो मी तुला सोडवण्यासाठी, तू घे. महा बड्डे आज, बड्डे घे म्हणे घे. आता महाराज वहिनीला सांगायला मी येतो म्हणल्यावर आता हे म्हणला ओके, आता थोडी घे म्हणल्यावर हे थोडी घेईन का? अय मावशा हो, काका थोडी घेईन का? एखाद्याची बघा तुम्ही, तंबाखू पुडी जर एखादा घ्यायला तर ते अर्धीच पुडी रुचवतो, दुसऱ्याची घ्यायची म्हणलं की. काय काय वेळेत एक टायमाचं खातेत आणि पुन्हा मग थोडा इडा असा मागं ठेवतात. फुकटचं खाईन स्वस्त माग काय? फुल झाला गडी, आणि फुल झाल्याच्या नंतर डुलाय लागला आणि त्यानं असा मित्राचा हात खांद्यावर घेतला आणि निघाला. महाराज दारापर्यंत आला, आणि दारापर्यंत आल्यावर लगेच वहिनी उघडा दार, हाका मारायला लागला. वहिनी दार उघडा, गडी आणलाय. आता वहिनीनं दार उघडलं. महाराज दार उघडल्याच्या नंतर आता ह्या मावल्या, महाराज ह्या मावल्या लक्ष्मी बी आहेत, अंबिका बी आहेत, कालिका बी आहेत, सप्तशृंगी बी आहेत. बघा तुम्ही, सारवायच्या वक्ताला अशाच करतात जणू काही सप्तशृंगी. मग ते पेल्याला नवरा बघितला आणि बोलायला लागली, आलात का? आता पुढचं तुम्ही म्हणा, ते काय काय म्हणतात ते, हे पिऊन ते पिऊन.
म्हणतात का नाही? होय मावल्या हो. बघा ना त्यांना कळाले हो कसं हसत आता. मग त्या माऊलीनं बोलायला सुरुवात केली. मित्र म्हणला, वहिनी मी ह्याला 2दा सांगितलं होतं. कितीदा? 2दा सांगितलं होतं. ह्याला घेऊ नको म्हणलं होतं. ह्याला अजिबात घेऊ नको म्हणलं होतं. ह्याला म्हणलं मी तुला पचत नाही, तुला पचत नाही, तू उलट्या करशील, तू घेऊ नको. हे म्हणला मी काय वहिनीला भेटतो का? आता मला सांगा त्या वहिनीनं काय हाल केली असते त्यांची. मग ह्याला म्हणायचं मित्रानं केलेला उपदेश. आणि पुराण हा मित्रासारखा उपदेश करतो. आणि तिसरा उपदेश आहे कांता संहित उपदेश. कांता संहित उपदेश म्हणजे काय हो? एखाद्या माय माऊलीचा नवरा पेताड असू द्या, असतो ना आपल्या गावात, आहेत ना पेताड, आहेत ना? होय म्हणा, आहेत का? हा. आणि ते पेताड असले की मग मार खातेत, भांडणं करतेत, मार खातेत. चौकात कोणतरी मारत बसतं. मग कोणतरी येतं, वहिनी दादाला कोणतरी चौकात मारायला लागले. अहो हातावरची भाकर टाकून देते आणि त्या मारणाऱ्याला हाक मारते आणि त्याच्या जवळ जाऊन पाया पडते. दादा एवढ्या बारीस सोडून द्या, याला एवढ्या बारीस कुत्रं समजून सोडून द्या, बैल समजून सोडून द्या. मी तुमची बहीण आहे दादा, हे मूर्ख आहे दादा, तुम्ही शहाणेत, तुम्ही शहाणेत, ह्याच्या नादाला लागू नका, याला सोडून द्या. त्या मारणाऱ्याच्या तावडीतून त्या पेताड नवऱ्याला सोडवते, खांद्यावर हात घेते आणि घरी आणते, जीव घालते आणि झोपी घालते. याला म्हणायचं कांता संहित उपदेश. आणि माझे साधू संत हेच उपदेश करतात. भागलिया मज वाहातील कडे, त्यांची आने जोडे सर्व सुख. प्रश्न दुसरा निर्माण होतो की उपदेश कोणी करावा? उपदेश कोण करत असत? उपदेश करत असते संत, उपदेश करत असतो गुरु, आणि उपदेश करत असतात मायबाप. मग तुकोबारायांना विचारलं, महाराज तुम्ही कोण? महाराज म्हणले, जगद्गुरु तुका, अवतार नामयाचा, संप्रदाय सकळाचा येतो निया. जगद्गुरु आहेत महाराज, म्हणून उपदेश करतात. संत उपदेश करतात आणि मायबापही उपदेश करतात. प्रश्न तिसरा निर्माण होतो की उपदेश कोणास करावा? आता उपदेश कोणास करावा म्हटल्याच्या नंतर मुक्ताबाई गोड असं वर्णन करतात. क्रोधिया विश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्था फुली वाचा सिनू नये, फुली वाचा सिनू नये, फुली वाचा सिनू नये. क्रोधिया विश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्था फुली वाचा सिनू नये, क्रोधिया फुली वाचा सिनू नये. क्रोधिया विश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्था आपली वाचा शिनवू नये. अय मावशी, अय काय विठल विठल. क्रोधिया विश्वासी त्यासी बोध कैसा. ऐका, सुग्रणीनं माकडाला उपदेश केला. ऐका, सुग्रणीनं माकडाला उपदेश केला. हिवाळ्याचे दिवस आणि सुगरण, आपली सुगरण म्हणजे चिमणी, कळतंय ना? चिमणी खोप्यात बसली होती आणि माकड फांदीवर आलं. खुडखुड 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 चालू झालं ना महाराष्ट्राचं. हिवाळ्याचे दिवस होते. मग आता खुडखुड खुडखुड कोण करतंय बघून असं सुगरणीनं हळूच असं तोंड वर काढलं, खोप्यातून बाहेर तोंड काढलं आणि माकड दिसल्यावर त्या माकडाला म्हणले, माकडा, ओ माकडा. माकड म्हणलं, काय? म्हणली, उन्हाळाभर बोंबलत फिरला, ह्याचा गाव फिर, त्याचं गाव फिर, ह्याचा बुका लाव, त्याचा बुका लाव, एक तारीख रिकामी नाही.
एक तारीख रिकामी नाही. घर बांधायला काय रोग आलता? माकड म्हणलं माकड म्हणलं त्रास कोणाला व्हायलाय? म्हणून मला माकडाला. त्रास कोणाला व्हायलाय? माकडाला. बरं मी सुगरणीला तो काय भाड्यानं खोली मागत होता का? नाही. मग तूच तुझं काम कर ना म्हणला. कोण म्हणला? माकड. सुगरण म्हणली त्याचं करावं भलं ते म्हणतंय माझंच खरं. सुगरण म्हणली तू कसं का मरानास? मर म्हणली. मर म्हणली खोप्यात गेली. खोप्यात गेली पण मर हा शब्द कुणालाच आवडत नाही. ज्याचे उद्या मसनात गौऱ्या सजलेले आहेत त्याला सुद्धा तुम्ही मर म्हणा, अजिबात मर शब्द कोणाला आवडत नाही. मग हे तर तरुण तडफदार माकड होतं, है का नाही? तरुण तडफदार माकड होतं. रागाला महाराज माकडाला, आणि माकडानं हिवाळ्याच्या दिवसात त्या सुगरणीच्या खोप्याची कानटुपी केली. का हाल झाले? उपदेश चुकीच्या व्यक्तीला केला. मावल्या हो, मी तुम्हाला आवर्जून बोलतो, सुगरणीनं माकडाला उपदेश करू नये. कळत असेल तर बघा, नसता मग पंगत तर झाली आधीच. विडल विडल. सुगरणीनं माकडाला उपदेश करू नये. प्याऊ द्या मरू द्या. काय करता महाराज? कुंकाचा साज आहे तो. नसतं सुगरणीनं माकडाला उपदेश केला की काय होतं? माकड भांडे आपडतं, फ्रीज आदळतं, टीव्ही फोडतं, अनेक अनेक प्रकार करतं. बरोबर आहे का नाही? म्हणून अजिबात माकडाला उपदेश करायचा नाही मावल्या हो, अजिबात नाही. महाराज शोकांती काय संप्रदायामध्ये असून सुद्धा एवढा संप्रदाय एवढा झटतोय महाराज हिंदू धर्मासाठी. आपल्या धर्मामध्ये मांस भक्षण, दारू सेवन सगळं पाप सांगते. आणि आपल्या समाजामध्ये जास्तीत जास्त पेताड सापडतात हिंदू धर्मामध्ये. शोकांती काय वाटते? अहो, जुन्या माणसाचं रक्त आपल्या अंगात आहे असं म्हणाय सुद्धा लाज वाटते काय काही वेळेस. हाय का कुणाच्या अंगात त्या पूर्वीच्या मर्दाचं पाणी? काय सांगू माझ्या या शिवबाचे गुण. लेक म्हणून परत केली परत्याची सोन. नाही दाखवली त्यानी जवानी, म्हणून कीर्तनात गातो ओ मात्यांची गाणी. त्या पूर्वीच्या मर्दाचं पाणी. महाराज आपण छत्रपती शिवाजीराजांच्या काळातले माणसं, त्यांच्या वंशातले, त्यांच्या रक्तातले माणसं आपण. माझ्या राजाला सुपारीच्या खांडकाचं व्यसन नव्हतं, आज त्याच राजाला वरून आपल्याकडे बघावं लागलं तर राजाला सुद्धा अपमान वाटेल की माझे मावळे आज दारू पिण्याच्या नादाला लागलेत. पुढीशिवाय त्यांना कटत नाही. आजकाल तरुण बघायचं झालं की बघायचंच काम नाही महाराज. कितन, किंग, टायगर, वजीर, बाबा, हिरा, गोवा, ब्रिस्टॉल, कोंबडा, मजूर, गायछाप, सुरेछाप, मिराज, अशा अनेक प्रकारच्या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत तरुण. मला सांगावं वाटेल, जर तुम्हाला तुमचा मुलगा जर व्यसनी जर बनवायचा नसेल तर आमच्या माऊली महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जसे विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहात, हे महाराज नाहीत मग पुढं कमवणार काही, नाहीत पुढं काही मोठा पैसा कमवणार, पण एक मात्र निश्चित आहे, संस्काराने नटलेले हे लेकरं कमीत कमी तुमच्या कंबरड्यात लाथा घालणार नाहीत, कधीच घालणार नाही. उपदेश मुद्दा एकच आहे, मला तरुणांमुळं आणि त्या बेवड्यामुळं साईडला सरकावं लागते थोडंसं. हा, उपदेश हा क्रोधी अविश्वासी माणसाला करू नये. आणि शेवटचं आहे म्हणजे उपदेश म्हणजे काय, हितम कथम उपदेशम, हिताचं सांगतो त्याला उपदेश करणं म्हणतात.
मग आमच्या साधू संतांनी हिताचंच सांगितलं. कार्य आहे साधू संतांचं. आलो बघा आपलं आता कार्यावर. साधू संतांचं कार्य काय? तर हिताचं सांगणं, त्याला संत म्हणावं. आमच्या सगळ्या संतांनी हिताचंच सांगितलं. होय बाबा, कुठं ऐकलंय का आपण? सकाळी उठून शेतात जा आणि शेजारी लोकाचे बांध कोरा. सांगितलंय का कधी? कुठला गात्यात? पंढरपूरला जातात तुम्ही? माळकरी किती जण आहेत? पुरुष मंडळी, आपण नको. किती जण आहेत माळकरी? अहो हात तरी वर करा ना. देवा, हायत अहो, आमचे काकाच आहेत तेवढे सापडलेले. हा वा, हात वरी करा, बक्षीस देतो मी. हात वरी करा, खरंच हात वरी करा. मला कळू द्या आपल्या गावात किती माळकरी लोक कीर्तनाला बसलेत. अहो लाज आता काय, माळकऱ्यांनी लाजायचं म्हणल्यावर मग बळच हात वरी करू नका बरं. नसता माळकरी नाही ना, काय नाही ना, असं करू नका. असू दे, तुम्हाला बी लाजा वाटायला लागल्यात. मुद्दा सांगायचं एकच आहे की हिताचं सांगणं त्याला उपदेश म्हणतात. मग आमच्या साधू संतांनी सांगितलं, हिताचं सांगितलं. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही हरी हरी म्हणा, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. बरोबर आहे का नाही? भगवंताचं गुणगान करा. एक जण मला म्हणला, महाराज ऐका, ओ मी कीर्तनाच्या चिंतनाच्या बाहेर जात नाही बरं का. इकडे तिकडे थापा मारायला मला काही वेळ नाही. तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष द्या, आणि तुम्ही जवळ माझ्याकडे लक्ष देता तवरच कीर्तन कळन. एक जण मला म्हणलं, महाराज साधू संत हे वासुदेव वासुदेव म्हणा, हरी हरी म्हणा, हे डबल शब्द का उच्चारतात? हे डबल शब्द, त्याचं उत्तर आहे आदरार्थ निरुक्ती, पूर्णार्थ निरुक्ती, अभ्यासार्थ निरुक्ती, अशा अनेक प्रकारच्या निरुक्त्या काढल्या जातात. त्यामध्ये आदरार्थ निरुक्ती, आदरार्थ निरुक्ती. समजा ऐका, तुमच्या गावात मी आलोय, मग तुम्ही माझं स्वागत कसं करणार? या, बसा बसा बसा, असंच करणार ना? या, बरं झालं तुमचीच कमी होती, असं करणार का? हे काय आदर आहे का? इथं उलट कोंबे घातल्यासारखं झालंय. खरं आहे का नाही? तुकोबराय वर्णन करतात, कलयुग माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. बरोबर आहे? अहो कलियुगामध्ये काळरूपी सर्पाच्या तावडीतून जर आपल्याला वाचायचं असेल तर फक्त भागवत पुराण, नामसंकीर्तन, प्रवचन, हरिपाठ इत्यादी साधनं तुम्हाला सोडवतात. मग असा उपदेश केला आणि एवढा कृपावंत असा संतांचा समुदाय. मग त्यांची जर भेट नाही घडली, भेट जर घडली तर किती धन्याचं काम असेल. बरोबर आहे का नाही? एवढा संतांचा समुदाय, मग त्यांची भेट नाही घडली तर किती पापी असताना आपण, आणि भेट घडली तर नक्कीच धन्याचं काम आहे. मग तुकोबाराय म्हणतात की बाबा हो, अशा महान संतांची ज्या वेळेस ज्याला कुणाला भेट घडली त्या वेळेला, त्या काळेला धन्यता. धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी.
दर्शनाला संत भेटी, पायी मिठी पडली ते. त्या संतांच्या दर्शनाला आणि त्या दर्शनाच्या दिनाला, त्या काळाला, त्या वेळेला धन्यता दिली. आणि तुकोबाराय म्हणतात, ज्याने कुणी या संतांच्या दर्शनाला जाऊन त्यांच्या चरणावर जर नतमस्तक झालेला आहे, नतमस्तक झालेला आहे, त्याच्या जीवनामधील संदेह नावाची अवस्था आणि त्या संदेहरूपी मनात ज्या गाठी शिल्लक असतात त्या गाठी नाहीशा झालेल्या आहेत. मी सरळ सरळ दुसरं चरण घेतो. संदेहाच्या सुटल्या गाठी. आता याच्यात प्रश्न निर्माण होतो की संदेह म्हणजे काय. आता मी माझं प्रश्नावर असते, कीर्तनच प्रश्नावर असते. का तर प्रश्नाशिवाय उत्तर सापडत नाही. आणि ज्याला प्रश्न विचारता येतात त्यानं समजून जावं की आपण कुठतरी आहोत. संदेह म्हणजे काय हो. समजा म्हातारपणाला मुलगा झाला, म्हातारपणाला मुलगा झाला आणि मुलगा झाल्याच्या नंतर मुलगा लय लवकर 10वीला गेला. कारण कीर्तनात लवकर 10वीला गेला. 10:30 वाजलेत. हो, लय लवकर मोठा केला. 10वीला गेला. आणि 10वीला गेल्याच्या नंतर आजकाल ते पहिल्या काळात सायकली होत्या, पण आता स्कूटर बाईक वगैरे 10वीलाच पोरं जायले शाळेमध्ये घेऊन. मग त्या मुलानं सांगितलं, आई माझ्या मित्रांना सर्वांना मोटरसायकल आहे, मी पण मोठा झालोय, मला पण गाडी येते, मग मला मोटरसायकल घेऊन दे. पण एकुलतं एक लाडाचं होतं. त्या माईनं सांगितलं, बाळा तू 10वीला आहेस, 11वी 12वी, 10वी 11वी 12वी हे 3 वर्ष काढ. 12वी संपली, चांगला अभ्यास करून तुझे मार्क जर चांगले मला दिसले, 12वी संपल्याच्या नंतर तुझ्या बापाला त्यांनी नाही घेऊन दिली तर मी त्यांना गाडी घ्यायला लावते तुझ्यासाठी. ठीक आहे. आता हे बी 2 वर्ष निघून गेले. 12वीला बी चांगले बऱ्यापैकी मार्क पाडले. आणि बऱ्यापैकी मार्क पाडल्याच्या नंतर रिझल्ट घेऊन पोरग घरी आलं आणि सांगितलं, माय तुम्हाला 10वीला म्हणली होती ना मोटरसायकल घेऊन देणार आहेस, मग दिसल घेऊन. हो राजा, तुझ्यासाठीच आहे. म्हातारपणाला झालेला आहेस तू, लाडाचा आहेस तू, तुझ्यासाठीच हे सगळं करायचंय. चल मोटरसायकल घेऊन द्यायला होती तुला पप्पाला तुझ्या. सांगितलं, हे बघा आपलं लेकरू 12वीला गेले आणि मी त्याला म्हणले होते की 2 वर्ष आधी की तू 12वी झाल्याच्या नंतर तुला मुलगा काय करीन, मोटरसायकल घेऊन देईन. मग आता मोटरसायकल घ्यायचं ठरलं. निघाले ना महाराज. कुठं जायचं मोटरसायकल घ्यायला? कळम जवळ आहे का केज जवळ आहे? केज. हा, केजला जाऊ. केजला गेलात महाराज. मस्तपैकी शोरूम असं बघितलं आणि शोरूम मध्ये आता कुठली गाडी घ्यायची? नाही, ती लय कमी झाली, ती लय पळवते. ती कसली काय ती बुलट, त्याच्या पुढं ती तसली असते की डुकरावरीत वाटाची. हा, FZ काही असल्या तर ती गाडी घेतली महाराज. आणि त्या मुलानं ती गाडी घेतल्याच्या नंतर माईला सांगितलं, माय सर्वात प्रथम माझ्या गाडीवर तू बसावं अशी माझी इच्छा आहे. माईला वाटलं, बाळ्या माझा कोण म्हणन काय की कोणाच्या तरी नकटी वकटीला बसवायचं, पण माझ्या लेकरानं मला बसवायचा निर्णय केलाय. बसली ना महाराज म्हातारी, माग बसली. आणि आता तिथून राजेवाडीला यायला, राजेवाडीच येईल हो मला, राजेगावाला यायला, मेटी वस्तीला यायला. राजेवाडीला लांब आहे तिकडं. राजेवाडी आपलं राजेगाव 10-15 किलोमीटर अंतर असेल, आहे का नाही? हा, 10-15 किलोमीटर. पण येताना सगळा आता हायवे रस्ता. हो, हायवे रस्ता. येताना आम्ही ह्या मार्गे आलो, लय हायवे. मला तर वाटलं गाडीची चाक गळून पडते का काय महाराज. सगळा कुत्र्यानं गुळशिल्यालाच रस्ता अलकड. बारगाड गेलं ना सगळं वाका 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 वाका. महाराज ह्या मार्गे आले राजेवाडीला. पण येताना महाराज नवीन पोरगा होता, तडपदार. नवीन गाडी घेतलेली असल्यामुळं एक्सिलेटर वाढवलं, धर धर एक्सिलेटर वाढत होतं. पुढून महाराज येता येता ती माय सांगू लागली, बाळ्या रस्ता दिसतं बार काय राजा, तू हळू गाडी चालव बाळा. बाळा तू हळी गाडी चालव, माझं काळी असं धगधग धगधग करते राजा, तू हळू गाडी चालव. बाळ्या ऐकायला तयार नव्हता. बाळ्यानं जसं माय भिन तसं तसं एक्सिलेटर पिळायला चालू केला. कान पिळला की तिला काय बर्र करून निघून जाती.
बंग गाडी महाराज 120 वर गाडी गेली. महाराज तेवढ्यात पुढून ट्रक आला. ट्रक पुढून येतोय. मायाड ती बाळ्या हळू गाडी चालव. बाळ्या गाडी हळू चालव. पुढून ट्रक येतोय. बाळ्या हळू गाडी चालव. बाळ्या तसाच एक्सिलेटर वाढवत होता. महाराज ट्रक आली ट्रक जवळ आली, हाय अशी निघून गेली. मला माहिती होतं तुम्ही त्याला धडकेलं होतं, मारलं होतं, सगळं केलं होतं का? मारलं होतं का नाही? बाळ्या मारला होता आणि बाळ्याची म्हातारी मारली होती का नाही? पण हे जे तुमच्या मनात आलंय ह्याला संदेह म्हणतात. एवढ्याच गोष्टी करता मी तुम्हाला एवढा कथाभाग सांगितलाय. मग हा जो संदेह देवा तू जो लय नाव अजित होता ना, मुकम करोती वाचालम पंगुम लंगयती गिरिम, मुक्याला बोलायला होतो, लंगड्याला पर्वत चढायला होतो, हे लय मोठेपणा गाजवत होता. अरे पण करतुम अन्यथा करतुम अशा साधू संतांनी लीला करून दाखवल्या. देवा मला तुझंच लय मोठेपणा होता, पण माझं ज्ञानोबरायांकडे बघितलं मी, तू मुक्याला बोलायला होत असशील, पण ज्याचा मुक्याचा वाच्याचा संबंध नाही त्या रेड्याला बोलायला लावलं ज्ञानोबरायांनी. अरे तू राधिकेला पाहून बैलाचं दूध काढायला बसत असशील, पण माझ्या तुकोबारायांनी भगीरथीला दुधाची गरज होती खीर करण्याकरता, तर अजून बी देहूमध्ये जा, त्या शिळेचा नंदी आणि त्या नंदीच्या कासात माझ्या तुकोबारायांनी हात घालावा आणि त्या कासात पाषाणाच्या नंदीनं दूध द्यावं. याच्यापेक्षा मोठी लीला अजून कुठली दाखवू रे देवा? तुला मोठा आहे असा माझा संदेह होता, पण त्या संदेहाच्या गाठी सरळ सरळ सुटून गेल्यात देवा. आणि तो संदेह आजपर्यंत तुझ्या मनात, तुझ्याबद्दल माझ्या मनात होता, पण ज्या आरती ज्ञानोबराय मुख्याला रेड्याला बोलू शकतात, कधी नाही घडणारी अशी तुकोबाराय लीला करून दाखवू शकतात, पण माझ्यासारख्या जड जीवाला, माझ्यासारख्या पामराला का नाही तारू शकणार? मग अशा ज्या संदेहाच्या गाठी ज्या असतात ना महाराज, त्या गाठी ज्या आहेत का नाही, त्या संतांचं दर्शन झाल्याच्या नंतर काय होतात? निष्ठून जातात. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. महाराज गाठी ज्या आहेत संदेहाच्या, त्या सुटल्याच्या नंतर जो क्रोधाग्नी असतो का नाही, तो क्रोधाग्नी शांत होऊन शीतळ पाण्यासारखा तो मन जे राहतं त्याला झालो पोटी शीतळ असं म्हणावं. सरळ सरळ भावार्थ. पुढे बोलत असताना साधू संतांबद्दल तुकोबाराय म्हणतात की संतांनी या जगामध्ये फक्त उपकारच केले. संतांच्या एका दर्शना मात्रनं अर्धा क्षण घडता संतांची संगती, बरोबर आहे का नाही? अर्धा क्षण जरी संतांची संगत घडली तरी नाही ते पुण्यपदरात पडतं. मग तर संदेहाच्या गाठी सुद्धा सुटल्यात आमच्या. मग आणखी काय फायदा होतो? काही जणांना विचारायचा प्रश्न असतो, काही जण लय विचारतात. महाराज म्हणे तुम्ही म्हणताय संदेहाच्या गाठीही सुटल्या, तुम्ही म्हणतात धन्य, तुमचं जीवन धन्य झालं, संतांची भेट झाली म्हणून, आणखी काय झालं? विचारणारे असतात ना. मला पंढरपुरात एकानं विचारलं, रूपा पाहता लोचिनी सुख झाले ओ 6 जणी. ह्या 6 जणी कोणत्या? ह्या 6 जणी कोणत्या? आता मी बी नवीन आपला लहान होतो, आणि लहान असल्यामुळं मी बी नवीन कोणत्या 6 जणी कोणत्या, 6 जणी कोणत्या, 6 जणी कोणत्या. आमच्या गुरुवर्य वक्ते बाबा होते तेव्हा मी, आज मला 12-15 वर्ष चालू आहे का संप्रदायामध्ये, मोठेपणा सांगत नाही, पण वक्ते बाबा होते तेव्हा होतो मी लहान. बाबांना विचारलं, आता बाबांना उठवणं म्हणजे वाघाला जागा करणं, साधा खेळ आहे का? ह्या कलाकार मंडळींना विचारा, आळंदीकरांना विचारा, वक्ते बाबा म्हणजे काय चीज आहेत. बाबांना पण मी लई असं येड्यामुड्यावनी बोलू, आता बोलूनच येडा होतो मी. आणि गेलो म्हणलं, बाबा काय? एक जण प्रश्न विचारते, कोणता?
म्हणे रूप पाहता लोचनी सुख झाले व 6 जणी, या 6 जणी कोणत्या? त्याला म्हणाव एक त्याच्यातली तुही माय होती. मी म्हणलं हो, एक त्याच्यातली त्याची माय होती, पण बाकीच्या त्यानं जर विचारलं बाकीच्या 5 जणी, त्याच्या मायला विचार. अशी विचारणारे भरपूर मिळतात आपल्याला. मग तुकोबारायांना विचारलं, महाराज महाराज तुम्ही जे म्हणताय की तुमच्या आयुष्यातल्या संदेहाच्या गाठी सुटल्या, तुम्हाला संतांचं दर्शन झाल्यामुळं तुम्हाला ती धन्य का, तुमचं जीवन धन्य झालं, आणखी काय फायदा झाला? तर आणखी फायदा झाला अभंगाच्या 3ऱ्या. भव नदीचा झाला तारा, 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 उत्तरा प्रसादे, उत्तरा प्रसादे, भवनदीचा झाला तारा. आता ही भवनदी म्हणजे काय? संसार, म्हणजे संसाराला अनुसरून म्हटलेलं आहे. संसार काय एवढा काही सोपा नाही पाहिजे तसा. आमच्या बऱ्याचशा साधू संतांनी सांगितले, संसार दुःख मूळ चहुकलिंग. बरोबर आहे का नाही? बघायचंच काम नाही, एवढाच संसार दुःखमुळे. मदालासा प्रकरणामध्ये बघा तुम्ही, उटी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड, साधू आणि संत जेते अस्ति पाहुदंड. देवा, अरे बाळांनो, तुम्ही ह्या संसाराच्या नादी लागू नका, असं मदालसा पाळण्यातल्या बाळाला शिकवते. संसार असा करावा, साधू संतांनी त्याचाही उपदेश केला. साधू संत म्हणले, संसार असा करा. कबीरदास म्हणतात, कबीरदास महाराज, संसार में ऐसे रहना जैसे मुंह में जीभ रहती, कितना भी घी खावे तरी चिकनी नहीं होती. कोण वाटीभर तूप खाल्ल्याच्या नंतर म्हणते का, पाटील साबण घ्या बरं जीभ घासायची? कोण म्हणते का मावशी? हो ऐ म्हणते का? उलट हात धुतला जातो. हातानं खाल्लंय का तूप? नाही ना. पण हातानं तूप न खाता ही हात चिकना झाला, हात चोपडा झाला, आणि जिबीनं खाऊन सुद्धा अलिप्त राहील. तसं संसारी असावे, असवनी नसावी. मग काय करावा? संसारात संसार सोडून द्या. 1.5 किलो गांजा घ्या आणि जा डोंगराच्या कडीला, कैलास कराना दमलगा आणा. असं म्हणले का साधू संत? असं म्हणले का संसार सोडून द्या? तुम्हाला कळतच नाही का बोलणं? मानवी हलवत नाहीत महाराज, कळनाच गेले का बोलणं? मी कन्नड मध्ये बोला ना. संसारामध्ये दुःख आहे म्हणून काय संसार सोडून द्यायचा का? ओ मामा, टोपीवाले मामा, सोडून द्यायचा का संसार? साधू संतांनी सांगितले का सोडून द्या? उलट ज्ञानोबा राय म्हणतात, असोनी संसारी जीव वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाय सदा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. साधू संतांनी ब्रह्मचार्याला धन्यता दिली नाही, संन्यासाला धन्यता दिली नाही. कधी ऐकलं का तुम्ही? धन्य ते संसार, धन्य ते ब्रह्मचारी, धन्य ते संन्यासी? नाही ना.
धन्य ते संसारी. संसाराला धन्यता का? तर संन्याशाची लुंगी सुद्धा संसाराच्या पैसे. काय म्हणणं महाराज? होच म्हणावं लागन. ब्रह्मचारी मोठ्या मोठ्या गाड्याने हिंडतात कशामुळं? तुम्ही आम्ही शेतामध्ये कष्ट केले त्याच्यामुळं. तुम्ही आम्ही शेतात कष्ट करायचे, पीक काढायचं, त्याचा पैसा गोळा करायचा आणि त्यांच्या पदरात दक्षिणा म्हणून टाकायची, आणि त्या दक्षिणाची ह्यांनी 4 व्हीलर घ्यायच्या. मग कुणाला धन्यता? संसाराला धन्यता. आमचे महाराज लोक बरेचसे सांगतात संसार ताकासारखा आहे. तो कोण पेते? कोण पेते ताक? ताक कोण पेते? म्हणा ना हाल्या. हाल्याच पेते ना. आता मी बऱ्याचशा गावाला बघितलं. आता गावाचंच कशाला, आमच्या घरचंच एकच म्हैस आहे आमच्या घरी. आपलं मग मग 2-4 सांगितलं का हो? विठ्ठल विठ्ठल. ऐका, दुधाची एकच आहे असं मला म्हणायचं होतं. दुधाची एकच आहे, पण आमची गाय एकाच म्हशीचं निघत दूध 5 लिटर, 4 लिटर डेअरीला जातं, 1 लिटर घरी राहतं, त्याच्यातून ताक होतं आणि अख्ख्या गावाला पुरवतं. ह्या बाया लय हुशार महाराज. ह्या दूध देते डेअरीला आणि ताक घरच्या हाल्याला. होय, खरंय का? समजलं नाही? समजून कीर्तन झाल्यावर विठ्ठल विठ्ठल. ताक कोण पेतय? कोण पेतय? म्हणा ना हाल्या. हाल्याच पेतो ना. इकडे हाल्याला काय दुसरा शब्द आहे का? हाल्याच म्हणतात ना. रेडा, वळू नाही, वळू बैलाच्या ह्याला म्हणते तो. विठ्ठल विठ्ठल. ताक हाल्या पितो. मग आता मला सांगा, संसार असू द्या ताकासारखा. आता मला सांगा, ह्या ताकामध्ये बर्फ ओतला, काळं मीठ ओतलं, मसाला ओतला, बरोबर, मसाला कोथिंबीर वगैरे ओतली, त्याचं घुसळण केलं. आता काय झाला? मठ्ठा. आणि आता मठ्ठा कोण पिते? म्हणा हाल्या. सगळेच पितेत ना. मग तसं असू द्या संसार ताकासारखा, पण त्या ताकामध्ये, त्या संसार रूपी ताकामध्ये प्रेमाचा बरफ होता, दान धर्माची साखर टाका, भक्तिभावाचा मशाला होता, आणि आपुलकीची कोथरीम शिंपडा, घुसळण करा. मठ्ठ्यापेक्षा बी संसार गोड आहे का नाही?